Hi student, I am Shekhar Mande. Welcome once again my YouTube channel. In last video of class 8, we had seen the chapter number 3, indices and cube root, in which we had seen the rule of indices, that is law of indices, and in which we take m and n, that is indices as a integral indices, that is m and n are integers. We take this rule where m and n are integers. Now in this video we will see the meaning of numbers with rational indices. अथवा 3⁵ असेल किंवा 5⁻⁴ असेल, बरोबर, या टाईपमध्ये. हे कोणते, हा जो इंडेक्स आहे आपण काय बघितलं यापूर्वी 7² बघितलं, 7⁻³ बघितलं. दीज आर इंटिग्रल नंबर्स, इंटिजर्स. पण हे काय 2/5 1/3 याचं आपण काय करणार, मिनिंग बघणार आहे की याला आपण काय कसं रीड करणार आहे किंवा काय एक्सप्रेस करणार आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मग आता फर्स्ट वन, आता बघा दोन रॅशनल नंबर, आपण हा पण रॅशनल नंबर आहे, हा पण रॅशनल नंबर आहे बघा. पण त्याच्यापैकी फर्स्ट काय बघणार, मिनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1/n, दॅट इज न्यूमरेटर इज 1 अँड डिनॉमिनेटर इज n, दॅट इज 1/2 1/3 1/4 1/5 और अप टू 1/n 1/6 7 8 9, बरोबर. मग आपण कोणतं बघणार आता की जस्ट न्यूमरेटर काय 1, हे पण आपण सेकंड पार्टमध्ये बघू. पुढच्या फर्स्ट काय बघणार आहे आपण काय बघतो, मिनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. दीज आर रॅशनल इंडायसेस. त्यातल्या जर आपण फर्स्ट कोणतं बघतोय की ज्यांचा न्यूमरेटर काय असेल 1 असेल, बरोबर. असे जे फ्रॅक्शनल इंडायसेस आहेत त्यांचं आपण काय बघणार आहे, मिनिंग बघणार आहे. अथवा स्क्वेअर, आपण स्क्वेअर बघितलं, square of x is x square is written as x square, or x चा जर स्क्वेअर असेल, स्क्वेअर ऑफ x is written as x square असं लिहितो आपण, बरोबर. आता याच्या उलट काय नाही बघा, स्क्वेअर रूट ऑफ x, स्क्वेअर रूट ऑफ x is written as, आपण ही जी साईन यूज करतो हिला काय म्हणतात, रॅडिकल साईन, करणे चिन्ह, रॅडिकल साईन, बरोबर. ह्या रॅडिकल साईनमध्ये आपण एक्स लिहितो. याचा अर्थ काय होतो, स्क्वेअर रूट ऑफ एक्स. सपोज कसं 5² इज 25, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5, स्क्वेअर रूट ऑफ 5 इज 25. आता आपण एक नोटेशन काय बघणार आहे की स्क्वेअर रूट ऑफ एक्स इज रिटन ॲज रूट एक्स ऑर x is to 1/2. बघा स्क्वेअर असेल तर काय लिहिणार आहे, स्क्वेअरसाठी 2, तर स्क्वेअर रूटसाठी काय लिहिणार आपण, स्क्वेअर रूट इज बाय विथ इंडेक्स 1/2. सो स्क्वेअर रूट ऑफ x, square of x is x square, then square root square root of x is written as root x or x is to 1/2, बरोबर. अथवा स्क्वेअर रूट ऑफ 7 इज रिटन ॲज रूट 7 और 7 is to 1/2. आपण याचं मिनिंग बघतोय. आता जसं काही क्यूब रूट ऑफ 5 कसं लिहिणार आहे आपण, इथं 5, इथे 2 लिहिण्याचे, स्क्वेअर रूटमध्ये बघा ह्या याच्यामध्ये स्क्वेअर रूटमध्ये 2 लिहिण्याची आवश्यकता नाही, आपण लिहिलं तरी चालेल पण शक्यतो लिहित नाही आपण. क्यूब रूट ऑफ 5 हे कसं लिहिणार आहे, या रेडिकल साईनच्या या इथे आपण काय लिहिणार 3 और 5⁻⁴. स्क्वेअर रूट और सेकंड रूट इज 1/2, क्यूब रूट और थर्ड रूट इज 1/3. अगेन fourth power of 7 is equal to 7⁴, and fourth root of 7 is
this or 7 raised to 1 by 4, right? Fourth root 1 by 4, hence nth root of a is a raised to 1 by n. nth root of a. थर्ड रूट असेल, थर्ड रूट त्याला आपण क्यूब रूट म्हणतो. फोर्थ रूटला काय म्हणतो 1 by 4. फिफ्थ रूट असेल तर काय लिहू, फिफ्थ रूट ऑफ 9 is 9 raised to 1 by 5 or in radical sign this way, right? So this is the meaning of index rational number of the form 1 by n. कोणता 1 by n, that is 1 by n, a raised to 1 by n is equal to means nth root of a, 8 raised to 1 by 4, right? फोर्थ रूट ऑफ 8. व्हेरी सिम्पल, लक्षात ठेवा. किंवा जर इंडेक्स, हा जो इंडेक्स आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये, रॅशनल फॉर्ममध्ये, आणि ज्याचा न्यूमरेटर 1 आहे आणि खाली काय नंबर, दॅट इज इट डिनोट्स nth रूट ऑफ एनी नंबर. ओके, तुमच्या बेसिक नॉलेजसाठी एक गोष्ट लक्ष द्या. नोट एक, इफ फोर्थ रूट ऑफ x is 10, if fourth root of x is 10, then fourth power of 10 is x. दोघांचा मिनिंग काय सेम आहे. x root of 1 by 4 is equal to 10 means fourth power of 10 is equal to x, that is square root of square root of 25 is 5, then 5 square is equal to 25. Fourth root of 10 is fourth root of x is 10, then fourth power of 10, हे का इकडे त्यांना पॉवर होईल. इथं पण 25चं स्क्वेअर रूट काय 1 by 2, याचा मिनिंग काय झाला आता 1 by 2. 25 raised to 1 by 2चा मिनिंग काय झाला, स्क्वेअर रूट ऑफ 25 इज 5, देन हा 1 by 2 इकडे जाताना काय 2 येईल, दॅट इज 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25. अगेन क्यूब रूट ऑफ 27 is 3, then 3 cube is equal to 27. Fifth root of 10 is y, then fifth power of y is 10, right? Now dear student, we will see practice set 3.1. Question number 1, express the following numbers in index form. आता आपण बघितलं meaning of 1 by n. When index is 1 by n, then what is the meaning? बरोबर. आता आपल्याला काय करायचं, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मग काय बघा, आज इंडेक्स फॉर्ममधून आपल्याला व्हर्बल फॉर्ममध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये सध्या काय करायचं आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये. फिफ्थ रूट ऑफ 13, मग काय लिहायचं बघा, फिफ्थ रूट ऑफ 13 इज इक्वल टू काय 13 raised to 1 by 5, फिफ्थ 5 और 1 by 5. सिक्स्थ रूट ऑफ 9, एकदम सिंपल आहे, फॉर एवर लक्षात ठेवा, तुम्हाला हायर एज्युकेशनसाठी सुद्धा लागणार आहे. 6 रूट ऑफ 9 raised to 1 by 6. हे कळत न कळत कुठेतरी वापरलं जातं, मग आपल्याला लक्षात नाही. हे फॉर एवर जोपर्यंत तुम्ही मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे तोपर्यंत तुम्हाला या टर्म्स माहीत पाहिजे. स्क्वेअर रूट ऑफ 256, स्क्वेअर रूट ऑफ 256 काय मग 256 raised to 1 by 2. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूट हे यांना स्पेशली काय नेम्स आहे, स्क्वेअर, क्यूब. बाकीच्यांना पण फिफ्थ रूट, सिक्स रूट, स्क्वेअर रूटला काय लिहिता येईल, सेकंड रूट लिहिता येईल, क्यूब रूटला काय लिहिता येईल, थर्ड रूट लिहिता येईल, बरोबर. पण स्पेशली याला काय वर्ड्स आहे. आता फोर्थ वन, क्यूब रूट ऑफ 17 raised to 1 by 3. एट रूट ऑफ 100 काय 8 रूट ऑफ 100 raised to 1 by 8.
अगेन 7th रूट ऑफ 30, काय 30⁻1/7 राईट. 7th रूट 1/7. तुम्ही अजून एक्झाम्पल्स लिहा, एकमेकांना द्या आणि विचारू शकता, एकदम सिम्पल आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 काय, राईट इन द फॉर्म nth रूट ऑफ ए. कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं, nth रूट ऑफ ए. आपण पहिल्यांदा काय लिहिलं, nth रूट ऑफ एला आपण काय केलं, a⁻1/n या फॉर्ममध्ये लिहिलं. इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता बघा फर्स्ट वन बघा 81⁻1/4. काय लिहिता येईल मग आता, कोणता, 4th रूट ऑफ 81. किंवा तुम्ही असंही लिहू शकता 4th रूट ऑफ 81. दोन्हींचा मिनिंग सारखाच आहे. सेकंड बघा 49⁻1/2. आता 49⁻1/2, 1/2ला काय स्पेशल वर्ड आपल्याजवळ काय, स्क्वेअर रूट ऑफ 49. किंवा काही जण सेकंड रूट ऑफ 49 लिहिलं तरी चालू शकतं, बरोबर. पण स्पेशल मिनिंग वर्ड आहे आपल्याला त्यासाठी. 2 जर असेल तर काय, स्क्वेअर रूट ऑफ 49. थर्ड वन बघा 15⁻1/5. काय मग सांगा बरं, 5th रूट ऑफ 15. फोर्थ वन 512⁻1/9. काय लिहिलं, 9th, 1/9 आहे, 9th रूट ऑफ 512, isn't it? Next one, 5th one 100⁻1/19. Okay, 19 root of 100, 19 root of 100. आणि लास्टला 6⁻1/7. काय मग आता 7th रूट ऑफ 6, राईट. फक्त काय फोर्थ रूट 2 दिले. फक्त काय पाहिजे, इंडेक्स वरती हा जो नंबर 1 असतो तर आपण कोणासाठी बघितले 1/n. स्क्वेअर रूट, 5th रूट, 9th रूट, 19th रूट, 7th रूट, राईट. आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओसाठी आपण काय बघणार आहे की जस्ट m/n असेल. काय असेल, आपण 1/n साठी बघितलं ना, m/n इंडेक्स काय असेल, m/n म्हणजेच काय 2/3 असेल, 4/7 असेल, 5/2 असेल. याच्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे ते, त्याला वर्डमध्ये कसं एक्सप्रेस करायचं, वर्डमधून नंबर्समध्ये का इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. कनेक्टेड विथ अस.